निघून जावं, घरात थांबू नये असं वाटतंय. मग अशा वेळेला आता मी म्हटलं की मला उद्विग्नतामुळं मी तुम्हाला दिसते शांत, पण ज्या वेळेला मी समोरच्यांचा अन्याय बघते त्यावेळेला असं वाटतं महादेवासारखं क्रोध करावं आणि आदवा तद्वा तुम्हाला काहीतरी शिकवावं असं वाटतं मला. मग ते काय शिकवावं, तर ते असं शिकवावं की सासवांनी अगोदर तर सुनेला काटकसरीने काटेकोरपणाने घरातलं सांगा, तिची आई बना, तिचे 2 वेळची जेवण, तिचा नाश्ता, नवीन आलेली तिला काम करू लागा, तिच्यासाठी आई बना. पण ज्या वेळेला ती आता जुनी होत चाललेली, ती जुनी होत असताना ती तिची परंपरा कशी निभवते, ती जर चांगल्या पद्धतीने निभवते तर तुमच्यासारखं भाग्यवान कोणीच नाही. आणि तिला काही सांगावं लागत नाही, ती सगळं करते तर तुम्ही भाग्यवान. पण ज्या वेळेला घरातली सून कोणत्याही गोष्टीला तयार होत नाही, सकाळचं उठणं आहे किंवा आलं गेलं पाहणं आहे, देवपूजा आहे, नियमित कामं आहेत, हे नियमित कामं देखील सुनेनी करणं खूप महत्त्वाचे आहे. आणि हे जर होत नसतील, आजार आहे, सुख दुःख आहे, दुखणं खूप नाही, तेव्हा तुम्ही जरूर पहा. पण इतर वेळेमध्ये मात्र सुनेनी अगदी काटेकोर वागलं पाहिजे. आणि हे जर होत नाही तर मुलगा आपल्या पत्नीकडे कशा स्वरूपाने बघतोय हे पाहणं अगदी महत्त्वाचं आहे. मग इथे सासूने बोलण्याच्या ऐवजी आधी मुलांनी बोललं पाहिजे.